गोसेखुर्द प्रकल्प बाधितांनी त्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी अखेर आरपार निवासी आंदोलनाची घोषणा केली आहे। येत्या 6 ऑक्टोबरपासून गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त हे आरपार निवासी आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाकडे भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांचे विशेष लक्ष लागले आहे। दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता दरम्यान विश्रामगृह भंडारा येथे गोसेखुर्द प्रकल्पबाधित गावातील सदस्यांची बैठक घेण्यात आली। त्यामध्ये गावाचे पुनर्वसन करण्याकरिता आजपर्यंत अनेक वेळा प्रशासकीय अधिकारी, स्थानिक आमदार, खासदार, भंडारा जिल्हा पालकमंत्री या सर्वांना पत्रव्यवहार करण्यात आले, मात्र अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही। या विषयावर चर्चा करून पुढील रूपरेषा ठरविण्याकरिता ही सभा घेण्यात आली। या सभेत गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे भाऊ कातोरे, दिलीप मडामे, अतुल राघोरते, मनीषा भांडारकर, प्रमिला शहारे, आशिष कांबळे, योगेश मनगटे, अभिमन सोनवाने, अशोक बावने, रतन मनगटे, विलास भोयर, अशोक शहारे, गणेश मलेवार आणि अन्य प्रकल्पग्रस्त उपस्थित होते। प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनासाठी आपली तयारी सुरू केली असून यासंबंधीचे निवेदन 25 सप्टेंबर रोजी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले। या निवेदनात प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मागण्यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे आणि त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे आणि इतर मागण्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत। वेळोवेळी निवेदने देऊन आंदोलने करूनही शासनस्तरावर ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे। त्यामुळेच आता त्यांनी थेट प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आरपार निवासी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। 6 ऑक्टोबरला निवासी आंदोलन करायचे ठरविले आहे। जोपर्यंत पालकमंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्री प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करणार नाही तोपर्यंत आंदोलनावरून उठणार नाही असे सर्व प्रकल्पग्रस्तांनी निर्णय घेतले। प्रत्येकाने आपापल्या घरून तांदूळ, भाजीपाला घेऊन येऊ असे एकमताने निर्णय बैठकीत घेण्यात आले।